व्लॉग मध्ये मी सांगितलं होतं का उद्या तुम्हाला कळेल की आम्ही कुठेतरी चाललोय. तर मी, श्रीमान भाऊ, करण भाऊ, विक्रांत भाई, तन्वी मॅडम चाललोय कुंभला. आणि आम्ही सगळ्यात पहिले एंट्री केली विक्रांतजींच्या घरी. तर आल्या आल्या तुम्ही बघू शकता त्यांचं बीस्ट विषय. मैं जिंदगी में पहली बार इतने करीब से हायाबुसा देख रहा हूँ. आप बैठ. वन साइड विषय केलेला आहे त्याने. माझे पाय पुरतील का भाऊ? आराम से नीचे है ना गाड़ी, आराम से. रुको मैं ट्राय करता हूँ. बैठो, ये लो दो. जिंदगी मध्ये पहिल्यांदा हायाबुसावर बसून बघतो. बस मेरे को बोलो कि वजन कैसा लग रहा है आपको. गावात भाऊ आलो ना गाडी. लो लो ऊपर लो. भाई माझ्या नाही करते, हालतच नाही माझ्याकडनं गाडी. किती किलो पाहिजे? 350. हिली नाही. व्लॉग शूट करायला ट्रायपॉड घेऊ मित्रांनो. मी हा ट्रायपॉड घेऊन आलो 1,500-2 हजाराचा. आणि आता मला कळलं की याला मॅक केस असली तरच हा ट्रायपॉड लागतो. मी बिना मॅक केसचा ट्रायपॉड घेऊन आलोय. मती मंदार का मला तुम्ही सांगा. मी कुंभमेळ्यात जाऊन मला खरं तर बुडवला पाहिजे. हमको ब्रेकिंग न्यूज पता चली है, ये माणसाची एक्झाम आहे. हा माणसाची एक्झाम असून हा कुंभमेळ्यात पापद व्हायला येतोय. आणि ऑनलाईन कितने बजे एग्जाम है और हर रोज? रोज शाम को 7 से 9:30 बजे एग्जाम है, वो भी फेस कैम के साथ. अरे पण अशी कोणती एक्झाम आहे रात्री? असे कोणते लोग शिक्षण घेत आहे? सो हम लोग अभी बिल्डिंग के नीचे आ गए क्योंकि श्रीमान भाऊ आ रहे, मितेश भाई भी आ रहे. 2 गाड़ी अपनी आ रही है. रिच लाइफस्टाइल एकदम रिच. तीसरी गाड़ी स्टैंड बाय पे नासिक तक आ रही है. और चौथी खड़ी है अभी भी. चौथी निकलने को तैयार है अगर निकलनी हो तो. 100 रुपये पेट्रोल लेवर का मित्रांनो. हे व्हिडिओ बघून ईडीबीडीच्या नोटीस यायच्या, टॅक्स बिक्स दाखव तुमची म्हणून. विषय असा आहे की माझी गाडी घेऊन अभय चाललाय नाशिकला. मला आता इथं आल्यावर कळलंय की आम्हाला पण ऑन द वे नाशिकात लागणार आहे. मग काल आम्ही मुंबईचा कार्यक्रम करून इथं का बरं आलो? हसतो काय? म्हणजे इतके नॉनसेन्स आहोत आम्ही मित्रांनो की माझं घर तिथनं 3 तासावर होतं, ते सोडून आम्ही इथं आलो 6 तास ट्रॅफिकमधनं गाडी चालवत काल. नॉनसेन्स सारखं. आणि आता कळतं की इथनं माझ्या घरावरनं जाणार होते. चिन्नी माणसा हुशार आहेस ना रे तू. मला थोडी ना माहिती होतं अभ्यास करायचा तू. प्लॅनिंग काय चालू, भूगोल बिगोल काय आहे का नाही काही. मी मतिमंद आहे हो. डिस्गस्टिंग विषय. मला आता आमची माणसं दिसली तो लगा सफर के आगे ले लो. बघ या गाडीमध्ये वन साइड लपली आहेत. लगाऊ घ्या. हो और किती रे दुसरी गाडी आपली होगी वो आगे पीछे की. तो आता असा विषय आहे की इकडनं तिकडे सामान शिफ्ट करून कल्टेश. वी आर शिफ्टिंग द सामान इन द सेकंड व्हेकल. आणि मी आचार्याने निघालोय कुंभला पापत व्हायला. और करण और मितेश अलग गाडी ने पुन्हा सामान भेट करतोय. आमच्या सोबत एक आखाड्याचे ऑलरेडी मॅडम आहेत. हातामध्ये रुद्राक्षाची माळ वगैरे, भगवे कपडे. एक आखाड्याची महामंडळेश्वर, श्री श्री 1008. आता ना नंतर कधीतरी भेटतो मी. असं सामान बिमान शिफ्ट करून घेऊन निवांत बोलतो. इंदोर नंतर आज भेटलाय डायरेक्ट असं धरून चालू आणि राहणार आयुष्यभर. गाईज अपडेट असं आहे की मी आणि अभय माझ्या गाडीमध्ये आलेलो तर आम्ही डायरेक्ट 20 किलोमीटर पुढे करण भाऊंच्या गाडीपासनं आणि करण भाऊ 30 किलोमीटर पुढे श्रीमान भाऊच्या गाडीपासनं. सो किस्सा असं झालं की आम्ही थोडं लवकर आलोय. तर आम्ही इथं वन साइड आमचा फेवरेट हॉटेल आहे, तिकडे आम्ही जरा मिसळ खातो. सो दॅट दिस गाईज विल होपफुली कॅच अप. आम्ही फुल मायकल शूमाकर झालोय. वन साइड रामटवतोय गाडी कचाकच 5व्या गिअरवर आलोय. आता हे बघू 20 किलोमीटर कधी कव्हर करतात, ते 50 किलोमीटर कधी कव्हर करतात. सो फायनली करण शेट आले, मितेश भाऊ पण आले. अजून एक गाडी यायची बाकी आहे. ते चाकणला आहेत तशी. आता ज्यांना ज्यांना नाशिक 53 मिनिटं एखादा रूम बुक करा झोपा. विषय. आता मी या गाडीमध्ये आलोय करण भाऊ मितेश भाऊ सोबत. तो चाललाय तिकडं आपली गाडी घेऊन. कसा जाईल काय माहिती, पण जाईल. 3 hours later. फायनली आम्ही समृद्धी महामार्गाला आलोय आणि आता नायट्रोजन भरायचा कार्यक्रम चाललाय. पूर्ण टायर जे आहे ती चपटी करून. दुसरी गाडी आता चढली समृद्धीवरती. मला फोन होता. तर आता फायनली इथनं पण 550 हो. आता फोन होता 550 किलोमीटर. इथनं 550 किलोमीटर म्हणजे रात्री 3 वाजता पोहोचणार आहे असा विषय आहे. काही लोक भेटली होती, बरेच लोक चालली आहेत बाय रोड. बघू आता विषय. मी ना म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो ऑनेस्टली. अरे यार थांब. मी ना नाशिक पुणे मागच्या 3 वर्षामध्ये ना 300 वेळेस केला असेल. मला पहिल्यांदा असं झालंय की सिन्नरपर्यंत यायला 8-9-10 तास झाली का रे आपल्याला निघून. म्हणजे मला 8 तास लागले ऑलमोस्ट फालतू अंतरासाठी. एवढं फ्रस्ट्रेशन आलंय मला. मला इथनं पुढं 7.5 तास दाखवतोय. बघू काय रे कुत्रे आहे. खरंच कुत्रा होता बरं काय. तुम्ही माना व्हॉट इज दिस ॲरोगन्सी. हो आम्ही समृद्धीला असं मध्ये अचानक थांबलोय
कंटिन्यू व्लॉग चालले. पूर्ण असं वाटते 50-60 व्लॉगर घेऊन कुठं तरी चाललोय. हा ना, कंटिन्यू कुठं पण गाडी निघाला का असे बंदुकासारखे मोबाईल निघते सगळे. मिडल ऑफ नोवेअर बुलढाण्याजवळ. भेटत नाही. टाइम 10:30 झालेला आहे. आप अकेले व्लॉग क्यों करते हो सोम भाई? मैं अकेला हम है ना, कैरेक्टर ही कैरेक्टर है आपके साथ. अकेला पण जिंदगी में व्लॉग में भी. अरे फायनली आम्ही नागपूरमध्ये आलोय मित्रांनो. 500 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आणि आता ब्लॉग करायची एनर्जी नाही, त्यामुळे जे आहे तिथं संपणार आहे. फक्त एवढंच आहे की नागपूर खूप सुंदर आहे. पूर्ण शहर मेट्रो आहे. ज्या फोन मध्ये शूट करतोय त्याच फोन मध्ये मॅप लावल्या कारणास्तव बाय बाय. हॉटेल गई ना तो हमको सार्वजनिक साक्षात्कार हुआ है की हॉटेलमध्ये जागा नाही. मग आता आम्ही दुसरं हॉटेल लावलंय. ते दुसऱ्या हॉटेलला चाललोय. तिकडं पण जागा नाही भेटली. गाडीतच झोपू. तेच रात्रभर तेच करू. तुला बोल खाली आडवा सोम मागच्या सीटवर मी थोडी मागे घेतो आणि झोपू. सो फायनली आम्हाला हे हॉटेल भेटलंय. सामान घेऊन आता मध्ये जातो आणि सकाळी भेटतो. The next day. गुड मॉर्निंग गाईज. फंटॅस्टिक पैकी किती वाजता झोपलो आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही 4:30 वाजता झोपलो. आता टाइम झालाय 10:30. वन साइड नाश्ता करणार आणि आज परत 450 किलोमीटर डायरेक्ट काशीला. या वर्षभरामध्ये दुसरी ट्रिप आपली काशीची शंकराच्या कृपेने. सो रात्री आपण हॉटेलला आलो. मी एक व्लॉग माझा एडिट केला जो आता पब्लिक होईल, ते मुंबईच्या इव्हेंटचा. आणि आता निघू नाश्ता बिष्टा करके वन साइड कल्टेश. मैं करण भाऊ खाली आलोय. विक्रांत भाऊ रामेश्वर आत्ता उठलेत. 10:30 चेकआउट होता. 10:30 उठलेत. नाश्ता पराठा बिराठा मस्त सँडविच खाल्ले. आज पण 13 तास गाडी चालवायची. अरे म्हणजे आपण आत्ता निघालो तर 11:30 होणार आहेत आज पण झोपायला रात्री. माझा काळा कुट्ट मित्र आहे अनुराग म्हणून. तो पण याच शहराचा आहे. इथं आल्यावर मला कळलं होतं त्याच्या कुळांपासून काळा कावर आहे. बाहेर पुरं म्हणजे हिवाळा बिवाळा चालू आहे पण 38 डिग्री दाखवतोय मला मोबाईल मध्ये बाहेरचं टेम्परेचर आत्ता. हो बैंक है जहाँ पे पूरा इंडिया का सोना रखा जाता है. भारतीय रिझर्व बैंक. काय रिझर्व बँक ना. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आम्ही आता करतोय परत बॉर्डर क्रॉस नागपूरवरनं निघाल्यानंतर. आधीच का लावतोय. और गाइस मैं बताना चाहता हूँ सोम है ना महाकालचं. फायनली आता मी बाजूला आलोय. करण भाऊंनी जबाबदारी घेतली. ते आमचे सारथी झाले. आता व्लॉगच्या सुरुवातीला असं होतं की आम्ही काशीला जाऊन राहणार आहे. मात्र आता मला पण असं कळलंय की काशीला जाऊन नाही राहायचंय. मध्येच कुठेतरी राहायचंय. नो आयडिया व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन लाईफ इन रियालिटी. पण आम्ही चाललोय. रस्ता पण भारी आहे. आता काही लोकांचं म्हणणं आहे की तिकडे 5-5 घंटे ट्रॅफिक मध्ये अडकलेत प्रयागराजला. काही लोकांचं असं म्हणणं आहे की काहीच ट्रॅफिक नाहीये. ओरिजिनल सिच्युएशन काय हे तिकडे गेल्यावरच कळेल असं मला वाटतं. मी आता मी परत जेवायला थांबू. एका ठिकाणी थांबलेलो. तिकडे कोणी ऑर्डर घ्यायला आलं नाही. आता पुढे थांबू. बघू काय विषय कसं होतं. सो हम लोग अभी इधर रुके श्री माया में. शेठ लोक त्या गाडीत आहेत. एवढी भूक लागली आहे. खायची शेव भाजीच आहे. विक्रांत भाई 2 दिन से सुबह शाम गाड़ी में बैठने के बाद कैसे लग रहा है पिछवाड़े को? भाई मेरे को आदत है, पर ये रास्ता और ये वातावरण इतना भकास है ना कि मेरे को आदत बीदत जो है ना सब गई भाड़ में. सब एक तो लोग भी उदास दिख रहे हैं. पहुंच क्यों नहीं पा रहा हूँ भाई, ये सोच रहा हूँ. और 8.5-9 घंटे इधर से बहुत दूर है. बोचे के पाँव होने वाले. फाइनली हम लोग पहुंच गए गाइस. पूरा गांव भूख था. होटल नहीं मिल रहा था. इस भाई को कॉल किया हमने कस्तूरी वाले को. ये भी भूल था. फिर इसने कॉल बैक करके बोला सर 3 ही रूम अभी चेकआउट हुआ है. फाटक से एंट्री, गाड़ी पार्किंग की वजह से पूरा ट्रैफिक जाम, पूरा मैटर. आम्ही ना महेरी मध्ये काय महेरी का महेर मध्ये मला नाही कसं वाटतं मी कुठल्या तरी भोजपुरी पिक्चर मध्ये एंट्री घेतली. आणि भोजपुरी पिक्चर चालू आहे त्याच्यामध्ये एखादा कॅरेक्टर आहे. हा एरिया आहे भाई तो. इथं आम्ही राहतोय. काय हिशोब असू शकतो. अरे काय कंटिन्यू डीजे वाजताय. सगळीकडे डीजे वाजताय. आज प्रॉपर यूपी मध्ये आल्याची फील आहे बाबा. प्रॉपर. The next day. सो गाईज काल आम्ही इकडे आल्यानंतर रात्री आम्हाला झोपेमध्ये होतो. थकलो होतो. पण हे महेर जे आहे ना हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. तिथे डोंगरावर आता तिकडे दर्शन तर नाही घेऊ शकत कारण तिथे दिवस लागतो चढायला उतरायला. प्रयागराजला जायचं, इथनं काशीला जायचंय हे अजून कन्फर्म डिसाईड नाही झालेलं. आता 15-20 मिनिटांमध्ये ते डिसाईड होईल.
मी इकडे आल्यानंतर मला प्रॉपर असं फील होतं मी कुठल्या तरी भोजपुरी पिक्चरचा एखादा कॅरेक्टर आहे. लोक पण तशी दिसत आहेत, प्रचंड गर्दी पण आहे. स्वतः वन साइड चहा, कुल्हड चहा प्यायचं काम चाललंय उन्हात बसून रितेशजींचं. भाई रोड के चौराहे पे बैठे भाई, यूपी में वो भी. आता गाडीत बसल्यानंतर करण भाईने सांगितलंय की इतक्या वेळेचं यूपी समजत होतो, ते यूपी नाही MP आहे. हे तुझ्या ब्लॉग मध्ये नाही, माझ्या ब्लॉग मध्ये पण सेम आहे. मी कधी पण सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये यूपी म्हणताय लोक MP ला. सॉरी का, इट इज MP, इट इज मध्य प्रदेश, इट इज नॉट युअर भोजपुरी विषय, इट इज लिटिल फार. मग प्रयागराज कुठे येतं? MP येतं का यूपी येतं? यूपीतच येतं ना. सकाळी सकाळी यूपी मध्ये ऍक्सिडेंट बघायला मिळत आहेत. यूपी नाही MP, राडे बघायला मिळत आहेत. MP बघून घ्या तुम्ही. इंदोर हे क्लीनेस्ट शहर आहे देशातलं, पण मला असं वाटतं MP मध्ये इंदोर सोडून बाकी काहीच क्लीन नाही. हा ब्लॉग ना इथंच संपणार आहे, कारण कुठं चाललोय हे अजून मला माहिती नाहीये. प्रयागराजला चाललोय का काशीला चाललोय, फक्त चाललोय रस्त्यावरती आम्ही. दुसरी गाडी माग आहे. अरे कुठे चाललोय आपण? फायनल काय ठरलंय? काय विषय फायनल तर तुला बोललो ना. काय फायनल आपल्याला काय काय ठरले नाही, कुठं चाललोय? काय आहे, एक काशीमध्ये 3 दिवस संध्याकाळी प्रयागराज हे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. तर या 2 ऑप्शन मध्ये डिसाइडच होत नाही गाईज नक्की जायचं कुठे, कारण का दोन्हीकडे इकडे आर इकडे वीर असं झालेलं. तर नेक्स्ट लेवल गर्दी दोन्ही साईडला आहे. काशीमध्ये संन्यास घ्यायचं. हॉटेल सोहम भाईने खुद ने चेक किया, एक भी जगह पे अवेलेबल नाही राहिली की वाजते. आता माहित नाही कुठं जाणार आहे, तर मग पुढच्या ब्लॉगची सुरुवात जिथनं होईल तिथं आम्ही पोहोचलो असं आपण गृहीत धरू. हे प्रयागराज आहे का काशी आहे, गॉड नोज.